वर्धा जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल आणि केटरिंग व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। अनेक हॉटेल मालकांकडे केवळ 1-2 दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक असल्याने हॉटेल बंद करण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे। त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगारांच्या रोजगारावरही मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे लग्नसराईचा हंगाम सुरू असताना अनेक हॉटेल व केटरिंग व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात ऑर्डर घेतले असून त्यासाठी ॲडव्हान्सही स्वीकारला आहे। मात्र व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नसल्याने कार्यक्रम पार पाडायचे कसे असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे। दरम्यान शासनाच्या निर्देशानुसार सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर तात्पुरती बंदी असल्याचे गॅस वितरकांनी स्पष्ट केले आहे। तर नागरिकांना घरगुती सिलेंडरचा वापर बचतीने करण्याचे आवाहन गॅस वितरकांकडून करण्यात आले आहे। दुसरीकडे गॅस वितरकाकडे घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याचे चित्रही दिसून येत आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी त्याचा वापर बचतीने करावा, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे। साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर विशेष पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत। अमेरिका, इराण, इस्रायल युद्धामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबाबत आपण वर्धा जिल्ह्यामध्ये आढावा घेतला असता ज्या IOCL, BPCL आणि HPCL या कंपन्या आहेत, या कंपन्यांसोबत आपण सतत संपर्कामध्ये आहोत। वर्धा जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची कुठल्याही प्रकारची टंचाई नाही। आपल्याला पुरेसा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे। पेट्रोल डिझेल आपल्याला प्रत्येक पेट्रोल पंपवरती उपलब्ध आहे। त्यामुळे नागरिकांनी कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही। घरगुती सिलेंडर बाबत पहिले 21 दिवसाचा लॉकिंग पिरियड होता, तो फक्त आता 28 दिवसाचा झालेला आहे। घरगुती गॅस सिलेंडरची सुद्धा कुठेही टंचाई नाही। कमर्शियल जे व्यावसायिक सिलेंडर वापरले जातात त्याच्यावरती शासनाने बंदी घातलेली आहे आणि या सर्व परिस्थितीवरती नियंत्रण आणि अंमलबजावणी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण तालुका स्तरावरती प्रत्येकी एक आणि जिल्हा स्तरावरती एक पथक स्थापन केलेलं आहे। मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नये। कुठलेही काही प्रॉब्लेम असेल, काही अडचणी असेल तर त्यांनी तहसील कार्यालय किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय या कार्यालयाशी संपर्क साधावा। नमस्कार। गॅस बद्दल जे स्थिती आहे, आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये गॅसचा काही प्रॉब्लेम नाही आहे। डोमेस्टिक गॅस पूर्ण उपलब्ध आहे आणि ग्राहकांनी काही पॅनिक व्हायची काही गरज नाही आहे। फक्त त्याच्यामध्ये बदल असं झाला आहे की बुकिंग पहिले जे 15 दिवसांमध्ये आणि 20 दिवसामध्ये होऊ शकलं असतं, ते आता 30 दिवसानंतर सिलेंडर ज्या दिवशी मिळेल त्याच्या 30 दिवसानंतर बुकिंग होईल। आणि गॅसचा जो वापर आहे तो थोडा काळजीपूर्वक करायचा आहे, बचतीने करायचा आहे, जेणेकरून आपला सिलेंडर जास्तीत जास्त दिवस चालला पाहिजे। आणि बुकिंग केल्यानंतर साधारणतः 2-3 दिवसामध्ये सिलेंडर उपलब्ध आहे, तर काळजी करायची काही आवश्यकता नाही आहे, पॅनिक व्हायची काही आवश्यकता नाही आहे। हॉटेल व्यवसायासाठी सरकारकडून 2 दिवस अगोदर निर्देश आलेले आहे। त्यामध्ये हॉटेलचा सध्या जे पुरवठा आहे ते बंद केलेला आहे आणि कमर्शियल सिलेंडर सध्या उपलब्ध नाही आहे। कमर्शियल सिलेंडरसाठी बंदी आणलेली आहे आणि हे जे आहे पुढील आदेशपर्यंत आहे। ज्यावेळेस काही व्यवस्था होईल तेव्हा होऊ शकते की सिलेंडर कमर्शियल उपलब्ध होईल आणि हॉटेलचा पुरवठा सुरू होईल। सध्या स्थिती आमचा जो स्टॉक 1 किंवा 2 दिवसाचा आहे, त्याच्यानंतर आम्हाला हॉटेल बंद करण्याची परिस्थिती येऊ शकते। त्याच्यामुळं आज हॉटेलमध्ये काम करणारे जे व्यक्ती आहे ते आज 15-16 लोक काम करत आहे हॉटेलमध्ये। तर कंपनीने सिलेंडर सांगितलं की सिलेंडर मिळणार नाही, तर मी गव्हर्नमेंटला विनंती करतो की त्यांनी आमच्या हॉटेल व्यवसायासाठी काहीतरी मार्ग काढावा। हो, आणि या महिन्यात काही लग्नाचे बुकिंग घेतलेले आहे, त्या बुकिंगचा ॲडव्हान्स पर लग्नवाल्यांनी आम्हाला दिलेला आहे। आता ते लग्न कसे काढायचे आणि कसं करायचं याची खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर ही परिस्थिती आता गव्हर्नमेंटलाच सांभाळायची आहे, कशी सांभाळायची आता गव्हर्नमेंटला विनंती करतो की त्यांनी याच्यावर हॉटेल व्यवसायासाठी काहीतरी मार्गदर्शन करावे।